श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 21 डिसेंबर. आजचे बोधवचन: ज्ञानी होऊन नामस्मरण करणे किंवा भक्त होऊन नामस्मरण करणे एकच आहे. दोन्हीकडे भगवत प्रेम मुख्य आहे. श्रीराम. भगवंत प्राप्तीचे दोन प्रमुख मार्ग आहेत. एक ज्ञानमार्ग व दुसरा भक्ती मार्ग. मार्ग भिन्न दिसले किंवा साधने भिन्न भासली तरी भगवत प्राप्तीचे साध्य एकच आहे. वास्तविक भक्ती आणि ज्ञानामध्ये फरक काहीच नाही. भगवंताच्या सामर्थ्यातून ज्ञान निर्माण झाले की ज्ञानातून भगवंताविषयी श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धेच्या पोटी भक्ती उदय पावते. म्हणजे ज्ञानामध्ये भक्तीचा जन्म होतो. त्याचप्रमाणे मूर्तिपूजेने, नामस्मरणाने, कीर्तन श्रवणाने भक्ताचे मन तदाकार होऊन भगवंताच्या अंतरंगात शिरते व भक्ताला ज्ञान प्राप्त होते. म्हणून भक्ती ही ज्ञानाची जननी आहे. ज्ञानात काय किंवा भक्तीत काय? अविद्या संपूर्ण नाश पावते. फरक एवढाच की ज्ञानमार्गात भगवंत सत्तारूपाने स्फुरतो तर भक्ती मार्गात आनंद रूपाने स्फुरतो. पण ब्रह्मसाक्षात्कारात यात किंचितही फरक नाही. दोन्हीकडे भगवत प्रेम मुख्य आहे. जे जे अनुभवास येते ते ते नाही. यद दृष्टम तद नष्टम असा नेती स्वरूपाचा दृष्टिकोन हा ज्ञानी भक्ताचा असतो. या ज्ञानाने संपूर्ण स्थूल विश्वाचाच निराश होतो. माझा देहही त्या प्रकृतीचाच भाग असल्याने देहाचाही निराश होतो. देहातीत अवस्थेत ज्ञानी भगवत रूप होतो. या उलट जे जे अनुभवात शिरते ते ते भगवंताचे रूप आहे. जे जे देखिजे भूत ते ते जाणीजे भगवंत अशी भक्ताची भूमिका असते. चराचर सृष्टीत त्याला भगवंताचा विलास अनुभवास येतो. तोच भगवंत भक्ताच्या हृदयात प्रकटतो. ज्ञानी हा व्यतिरेकाने व भक्त हा अन्वयाने भगवंताशी ऐक्य साधतो. दोघांना एकच फलप्राप्ती होते. गीतेत म्हटलं आहे, सांख्ययोगौ पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः. त्याप्रमाणे ज्ञान आणि भक्ती भिन्न आहेत असे पंडित म्हणणार नाही. कारण यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तद योगैरपि गम्यते. त्याप्रमाणे ज्ञानी आणि भक्त या दोघांनाही मुक्तीचे स्थान मिळते. ज्ञान आणि भक्तीमध्ये त्याग, वैराग्य, तन्मयता, नवीनपणा, ताजेपणा हे गुण सारखेच असतात. देहबुद्धीचा लय हा दोन्ही मार्गांनी होतो. देहातीत अवस्था साधणे मुख्य आहे. श्री समर्थ म्हणतात, देह पावे जवरी मरण तवरी धरी देहाभिमान. पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागुती. हित आहे देहातीत म्हणोनी
निरोपिती संत देहबुद्धीने अंधित होची लागे. म्हणूनी देहबुद्धी हे झडे, तरीच परमार्थ घडे. देहबुद्धीने बिघडे, ऐक्यता ब्रह्मीची. म्हणजे ज्ञानाने काय किंवा भक्तीने काय, देहबुद्धी झाडणे हे महत्त्वाचे. त्याशिवाय परमार्थ साधणार नाही. ज्ञानी असो की भक्त असो, भगवंताजवळ भेदभाव नाही. भक्त आणि ज्ञानी 24 तास भगवंताला विसरत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, माझी सर्व चिंता आहे विठोबासी, मी त्याच्या पायासी न विसंबे. विसरेना रूप क्षण एक चित्ती, जीवलग मूर्ती सावळीते. विसरिता हरी क्षण एक घडी, अंतरेल जोडी लक्ष लाभ. तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाय, संजीवनी आहे हृदया माझी. तुकाराम महाराज विठ्ठलाचे भक्त होते, तर ज्ञानदेव हे नावाप्रमाणेच ज्ञानरूप होते. ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव 65 मध्ये त्यांचे ज्ञान झळाळून उठते. पण शेवटी या ज्ञानाचे सार हरिपाठ हेच आहे. माऊली म्हणते, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. म्हणजे ज्ञानदेवे रचला पाया, तुका झालासे कळस. ज्ञानी आणि भक्त या दोघांचे मंदिर एकच आहे. म्हणून ज्ञानी होऊन नामस्मरण करणे किंवा भक्त होऊन नामस्मरण करणे एकच आहे. दोन्हीकडे भगवत प्रेम मुख्य आहे. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.